राशीनुसार देवाने तुम्हाला दिलेली एक विशेष शक्ती. नमस्कार मित्रांनो. या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस काही ना काही विशेष गुण घेऊन येतो. कुणाकडे अद्भुत धैर्य असते, कुणाकडे विलक्षण बुद्धिमत्ता, तर कुणाकडे लोकांची मने जिंकण्याची कला, तर कुणाकडे संकटातून पुन्हा उभे राहण्याची अपार ताकद असते. पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर विशिष्ट ग्रहांचा प्रभाव मानला जातो. त्यातून त्या राशीच्या व्यक्तींमध्ये काही नैसर्गिक गुण विकसित होतात. अनेक जण या गुणांनाच दैवी देणगी किंवा ईश्वराने दिलेली विशेष शक्ती असे मानतात. आज आपण जाणून घेणार आहोत 12 राशींना लाभलेली अशी कोणती विशेष शक्ती आहे जी त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. मेष रास, निर्भय धैर्याची शक्ती. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह मानला जातो. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये संकटाला सामोरे जाण्याची नैसर्गिक ताकद असते. जिथे इतर लोक घाबरतात तिथे मेष राशीचा व्यक्ती पुढे पाऊल टाकतो. अपयश आले तरी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची क्षमता हीच त्यांची सर्वात मोठी दैवी शक्ती आहे. नेतृत्व करणे, नवीन मार्ग तयार करणे आणि कठीण प्रसंगातही हार न मानणे हा त्यांचा खरा आशीर्वाद मानला जातो. वृषभ रास, संयम आणि धैर्याची शक्ती. वृषभ राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. ते कोणत्याही कामात घाई करत नाहीत. परिस्थिती किती कठीण असली तरी ते शांत राहून योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. या संयमामुळे त्यांना आयुष्यात टिकणारे यश मिळण्याची शक्यता वाढते. त्यांची दैवी शक्ती म्हणजे संकटातही न ढळणारे मन. मिथुन रास, बुद्धिमत्ता आणि संवादाची शक्ती. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्याने त्यांची विचारशक्ती आणि संवाद कौशल्य उत्तम मानले जाते. लोकांना समजून घेणे, योग्य वेळी योग्य शब्द वापरणे आणि बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेणे ही त्यांची विशेष ताकद आहे. अनेकदा त्यांची वाणीच त्यांना मोठ्या संधी मिळवून देते. कर्क रास, प्रेम आणि संरक्षणाची शक्ती. कर्क राशीच्या व्यक्तींचे हृदय अत्यंत संवेदनशील असते. ते आपल्या कुटुंबासाठी आणि प्रिय व्यक्तींसाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार असतात. इतरांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्यांना आधार देण्याची क्षमता हीच त्यांची ईश्वर दत्त देणगी आहे. जिथे प्रेमाची गरज असते तिथे कर्क राशीचे लोक आशेचा किरण ठरतात. सिंहरास, नेतृत्वाची शक्ती. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण असतात. लोक त्यांच्याकडे प्रेरणेच्या नजरेने पाहतात. आत्मविश्वास, धाडस आणि मोठे निर्णय घेण्याची क्षमता यामुळे ते अनेकदा इतरांसाठी मार्गदर्शक बनतात. त्यांची दैवी शक्ती म्हणजे अंधारातही इतरांसाठी प्रकाश बनण्याची क्षमता. कन्या रास, परिपूर्णतेची शक्ती. कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात. चुका शोधून त्या सुधारण्याची त्यांची क्षमता विलक्षण असते. नियोजन, शिस्त आणि तपशिलांकडे लक्ष देणे ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे ते ज्या क्षेत्रात काम करतात तिथे उत्कृष्टता मिळवू शकतात. तुळ रास, संतुलन आणि न्यायाची शक्ती. तुळ राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करतात. ते वाद मिटवू शकतात, लोकांना एकत्र आणू शकतात आणि योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची दैवी शक्ती म्हणजे जीवनात संतुलन निर्माण करण्याची क्षमता. वृश्चिक रास, पुनर्जन्माची शक्ती. वृश्चिक राशीची सर्वात मोठी शक्ती म्हणजे कोणत्याही संकटातून पुन्हा उभे राहणे. आयुष्यात किती मोठा धक्का बसला तरी ते हार मानत नाहीत. प्रत्येक संघर्ष त्यांना अधिक मजबूत बनवतो. त्यांच्या अंतर्ज्ञानाची ताकद ही विलक्षण मानली जाते. धनुरास, ज्ञान आणि सत्य शोधण्याची शक्ती. धनुराशीच्या व्यक्तींना नवीन गोष्टी शिकण्याची आणि सत्य शोधण्याची ओढ असते. ते फक्त स्वतःसाठी जगत नाहीत तर इतरांनाही योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची दैवी शक्ती म्हणजे आशावाद आणि ज्ञानाचा प्रकाश. मकर रास, मेहनत आणि शिस्तीची शक्ती. मकर राशीचे लोक कठोर परिश्रम करण्यास कधीच घाबरत नाहीत.
ते हळूहळू पण निश्चितपणे प्रगती करतात. कोणती गोष्ट शून्यातून उभी करण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांची दैवी शक्ती म्हणजे अविरत प्रयत्न. कुंभरास, नवीन विचारांची शक्ती. कुंभ राशीचे लोक चौकटीबाहेर विचार करतात. समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा त्यांच्यात असते. त्यांच्या कल्पना अनेकदा काळाच्या पुढे असतात. त्यांची दैवी शक्ती म्हणजे नवकल्पना आणि मानवतेसाठी विचार करण्याची वृत्ती. मीनरास, अंतर्ज्ञान आणि अध्यात्माची शक्ती. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये कल्पनाशक्ती, करुणा आणि आध्यात्मिक ओढ अधिक असते. अनेकदा त्यांना परिस्थितीची चाहूल आधीच लागते असे मानले जाते. इतरांच्या दुःखाशी एकरूप होण्याची आणि मनशांती देण्याची क्षमता हीच त्यांची विशेष दैवी शक्ती आहे. प्रत्येक राशीची शक्ती वेगळी आहे. कोणतीही रास मोठी किंवा लहान नाही. ईश्वराने प्रत्येकाला एक वेगळा गुण दिला आहे. त्या गुणाची ओळख करून त्याचा योग्य उपयोग केला तर तोच गुण आपल्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. ही माहिती पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित सामान्य स्वरूपाची आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, जन्मकुंडली, कर्म आणि जीवन प्रवास वेगळा असल्यामुळे अनुभवही वेगळे असू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.